एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारी, विद्यापीठाला दिशा देणारी आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक ही दुसऱ्यांदा पुढे ढकलली. याआधी सुद्धा ढकलली. आता निवडणुकीला 2 दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय? याचं कारण इतकंच आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते आहे. हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं, मी डरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही. हे तुम्ही सातत्यानं पाहिलं असेल. जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात. पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे, पदवीधर, हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ, युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तीचं विद्यापीठ आहे, त्याला एक दिशादर्शक असं काम करतो. ही निवडणूक आपण हरतो हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली. ही दुसरी वेळ आहे. मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं. मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर. निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्यानं दूध पित आहेत का? हा आमचा पुढला प्रश्न आहे. जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार, मोदींचं म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार, एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवत आहे. पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. 2दा रद्द केल्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही. तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात मग? ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता, अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार आहात. पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाहीत, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आलं. खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतलेला, हा संताप ओढवून घेतला. एवढंच मी सांगतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, मुंबई सेनेट जो देखिए यहाँ एक डरपोक सरकार बैठी है. सेनेट का इलेक्शन 2 बार आगे ढकल दिया. अभी 2 दिन के बाद इलेक्शन है. पूरी तैयारी है, पूरी तैयारी हो गई. हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के, युवा सेना के हैं, ये सेनेट का निवडणूक जीतने जा रहे हैं. सभी सीटें 100% विजय हमारा है. ये खबर आने के बाद ये सरकार डरी है. शिंदे की सरकार डरपोक, उसने पूरा चुनाव का खेल ही खत्म कर दिया. ये दूसरी बार हुआ. एक तो अपने में खुद में हिम्मत नहीं है चुनाव लड़ने की. ये मुंबई यूनिवर्सिटी है, देश की और विश्व की सबसे एक महत्वपूर्ण यूनिवर्सिटी है. वहाँ स्टूडेंट्स रिप्रेजेंटेशन जो होता है सीनेट में, वो इम्पोर्टेंट होता है, जो यूनिवर्सिटी को एक दिशादर्शक होता है, एक एग्जीक्यूटिव बॉडी होती है. लेकिन वाइस चांसलर के ऊपर दबाव लाकर ये आपने सीनेट का इलेक्शन रद्द किया, क्योंकि आपको हारने का डर है. नरेंद्र मोदी जी उनके नेता है, 1 नेशन 1 इलेक्शन की बात करते हैं. लेकिन हमारा मुंबई महानगर पालिका का चुनाव आप नहीं ले सकते. 3 साल हो गए.
मुंबई यूनिवर्सिटी का चुनाव लेने में आपकी हिम्मत नहीं है। आप कौन सी मुंह से आप बोल रहे हैं कि हम वन नेशन वन इलेक्शन का काम आगे बढ़ाएंगे? ये डरे हुए लोग हैं, चुनाव को सामने नहीं जाते। जहां ये शिंदे जो है मुख्यमंत्री, जहां पैसों से मत खरीद कर सकते हैं, वहां चुनाव को वो सामने जाता है। जहां ईडी सीबीआई की ताकत चलती है, वहां ये लोग चुनाव को सामने जाते हैं। सीनेट में जो वोट करते हैं वो बहुत ही बड़े स्थानक होते हैं, ग्रेजुएट होते हैं, हाँ, यंग युवा पीढ़ी है, वो खरीदे नहीं जा सकते, तो वहां उनका कुछ चलता नहीं, तो चुनाव रद्द कर दिया। ये खेल चल रहा है हमारे देश में। सेमीकंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता काही दिवसांपूर्वी। सेमी कंडक्टर प्रकल्प हा एक फसवणुकीचा प्रकार आहे, बोगस आणि भंपक प्रकार आहे। या सेमी कंडक्टरचं तुम्ही संपूर्ण का आता जाऊन पाहाल त्या जागेवर 5 किंवा 6 लोक तिकडे काम करतायत आणि 500 ते 600 कोटीची इन्व्हेस्टमेंट सरकार करणार आहे, बरोबर ना? 5 ते 6 लोक तिथे काम करतायत, त्यांना काही दिशा नाहीये, काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये। हा पुन्हा एकदा या मार्गाने भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार आहे। 500-600 कोटी रुपये तुम्ही कोणाला देताय, कोणाची गुंतवणूक करताय, ही फसवाफसवी बंद करा। यापूर्वी कोणताही प्रकल्प